सो हॅलो गाईज, स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग शेतातून सुरू करतो आहे, कारण आज काकाला शेतात खताच्या गोणी आणायच्या होत्या. तर मी गाडी घेऊन आलेलो आहे काकासोबत. काका एक गोणी घेऊन गेलेली तिकडे सफराकडं. एक गोणी आणायची अजून, ती मागं ठेवलेली आहे. रस्ता इकडं खूप खराब आहे गाईज, तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही क्लिअर, पण मग इकडं हे बघा रस्ता खूप खराब आहे, त्याच्यामुळं गाडी जात नाही पुढं. नाही तर मग सफरा लोक बी जाते गाडी उन्हाळ्यात, आता जात नाही पावसाळ्यात. तर काका आता गोणी घेऊन गेलेले डोक्यावरती, आणि एक गोणी मागं आहे ती घेऊन जायची. तर आता बघू कशी नेता येईल, म्हणजे नेता येईल. पहिले आणली गोणी, ही बी नाही नेऊ दम्मा दम्मा. सो काय दुसरी गोणी पण आणलेली आहे. या सगळं खांद्यावरती घेऊन जावं लागते काहीच. 60 किलोची गोणी राहते काहीच, एक 60. आणि हे असे काका आमचे घेऊन चाललेले आहे शेतात. हे रस्ता असा खराब आहे आपला, त्याच्यामुळं आपल्याला अशा गोण्या इथून न्यावं लागतात. आपलं शेत खूप मध्ये आहे त्याच्यामुळं. तर आता काका आणि मी चाललेलो आहे शेताकडं. गायला चारा पाणी करू आणि मग जाऊ पुन्हा घरी. माझी अजून आंघोळ बाकी, घरी गेल्यावर करू आंघोळ. आंघोळीचं काय, थंडीचे दिवस आहे, करू मग आंघोळ चालूच राहते. तर आता काही नाही, शेतात बघू. आज लाईन बी आली असेल बहुतेक, सकाळी दिवसाची लाईन आहे. आता शुक्रवारपासून लाईन चेंज होती, मग आज लाईन बी आली असेल. बघू आता लाईन आली का नाही. आणि मग पाणी चालू करू आपल्या कांद्याला. ते कांदे लावलं ना आपण. हे बघा किती दूर न्यावं लागते गोणी. बघा काहीच बघा, 60 किलोची गोणी. 60 खूप अवघड असतं काय शेतकऱ्याचं जीवन. शेतकरी म्हणत्या भाऊ, असं करणं लागतं शेतकऱ्याला. पण काय शेवटी पोटा पाण्यासाठी करणं पडतं भूतांना बी. चला मग सफराकडे. सो गाईज, आता गोणी मी घेतलेली एक कापसाची गोणी. काकाने मी आता वापस चाललेलो आहे घरी. गाय आणि ते मधीचे चारा पण केलं नाही, कारण काकात म्हणजे आम्ही थोड्या टायमाने येऊ पण वापस शेतात. तर आता कापसाची गोणी मी घेतलेली. हे नाही आहे काय 60 क्विंटल, हे असं 10-20 किलो. पण आता हे मी घेतलेले आहे, आपल्याला एवढंच गम झालं आहे. तर चला आता हे घेऊन जाऊ घरी आणि मग भेटूया घरी. सो गाईज, घरी आल्या आपला क्रिकेट स्टार्ट झालेला आहे मित्रासोबत. हे आपले मित्रपरिवार आणि मागं एक दुसरा मित्र आहे, आर्मीमध्ये जाणार सध्या. ग्राउंड चालू. चला आता क्रिकेट खेळू आपण. बेटा गाईस, खेळून आपल्याला आता लागलेली आहे भूक, म्हणून आता आम्ही करतोय सुरू जेवण. काल रात्री पप्पान पार्सल आणलेलं होतं आपल्याला मस्त काजू करी. तर आता करूया जेवण. चला हे आपण ताटबीट घेऊ आणि करूया जेवण. कोणतं? हो. सो गाईज, हे असं आपण आपलं ताट वाढून घेतलेलं आहे आणि जेवताना पाहतोय सौरभ जोशी, हे आपले गुरुदेव. तर चला जेवण बिवण करू आणि मग बघू. सो गाईज, आपल्या गावात एका मुलीचे लग्न आहे. घरी सध्या आम्ही चाललेलो आहे. हा माझा मित्र आहे आर्मी मॅन. आर्मी मॅन आम्ही सर्व आता चाललेलो आहे लग्नात. तर त्याला भेटूया लग्नामध्ये. चलो गाईज. फायनली लग्न लागलं, जेवायला बसले.